तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती। क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। चिंता है तुझको प्रभु संसार की, बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़ बिना दान। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। चिंता है तुझको प्रभु संसार की, बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती। तेरी महिमा गाई संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़ बिना दान। भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। दास व्यास तेरी गाए आरती, मैं बता कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती, उतारो मैं गिरधर तेरी आरती। घनी लोड़ांगन वजीर चरण डोळन पाहिल रूपरुजे, निमे आनंद भोजन भावे उवाळे मने गोपाल कृष्ण भगवान की जय। राधा रानी सरकार। सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिववीरचिन्तं शरण्यम्। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम्, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम्। वनशी विभूषितकरा नवनीरदाभा, पी
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, झिजो देह माझा प्रभु प्रार्थिते मी। जय जय श्री राधारमण, जय जय नवला किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं श्री राधे को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। राधा जिनका नाम है, बरसाना जिनको धाम, ऐसे श्री राधे को बारंबार प्रणाम। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे।
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अखिल कोट ब्रह्मांड नायक राधा प्राण संजीवन विको कमी करत जो सत चित आनंद स्वरूप आहे अशा भगवान श्री कृष्णांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या पवित्र अशा या आपल्या सुंदर अशा नगरीमध्ये गेल्या 30 वर्षापासून प्रारंभित असलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने एक विचाराने सप्ताह प्रारंभ झालेला आहे। आजचा आपला सप्ताहातील प्रथम दिन आणि या वर्षी प्रभूच्या कृपेने श्री राधा राणींच्या आशीर्वादाने अनंत जन्माच्या पुण्याईने बहुत सुकृताची जोडी या न्यायाने श्रीमद भागवत कथा आपल्या संपूर्ण असणारी सप्ताह कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळी गदाना बोरवाडी यांनी या ठिकाणी या वर्षी श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलेलं आहे। गेल्या 30 वर्षापासून अनेको वर्षापासून गावामध्ये अनेक सप्ताह या ठिकाणी आपण ऐकलेली मंडळी आहात, अनेक कीर्तन आपण श्रवण केलेली मंडळी आहात। या वर्षी श्रीमद भागवताचा योग आपल्या जीवनामध्ये घडून आला। श्रीमद भागवत कथा आपल्या गावामध्ये आली। श्रीमद भागवत कथा गावामध्ये येणं म्हणजे साक्षात श्री राधा राणी आणि भगवान श्रीकृष्णांचं आपल्या नगरीमध्ये प्रगटीकरण होणं। भगवान श्रीकृष्ण साक्षात या ग्रंथ रूपाने आपल्या गदाना नगरीमध्ये आलेले आहेत। कारण श्रीमद भागवत हा सामान्य ग्रंथ नाही। श्रीमद भागवत ही भगवान श्रीकृष्णांची वाडमयीन असणारी मूर्ती आहे। ग्रंथ स्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्ण आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या चरणाविंदी प्रणाम करून आपण सर्वजण श्रीमद भागवतामध्ये पदार्पण करणार आहोत। श्रीमद भागवत हा ग्रंथ व्यापक भव्य दिव्य असा व्यासजींनी निर्माण केला, परंतु व्यासजी जरी या ग्रंथाचे निर्माते झाले तरी तो ग्रंथ जनसामान्यांपर्यंत प्रत्येक गावापर्यंत ज्यांनी पोहोचवला, ज्यांच्या परम पावन स्पर्शाने ज्यांच्या परम मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा घरोघरी पोहोचली, गावोगावी पोहोचली, असे महर्षी व्यासजींचेच असणारे सुपुत्र महर्षी शुकदेवजी महाराज यांच्या परम पावन मुखातून ही श्रीमद भागवत कथा बाहेर आली। भागवत रूपी गंगा शुकदेवजींच्या मुखातून बाहेर पडली आणि आजपर्यंत अनेक आपल्यासारख्या सर्व पापी लोकांचं पाप धुण्याचं काम ही कथा करत असते। म्हणून शुकजींच्या चरणविंदी सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी नतमस्तक होऊया। यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरहकातरः
तर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदु स्तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि। बोले शुकदेव जी महाराज की। श्रीमद भागवत कथा आपण सर्वजण या ठिकाणी श्रवण करत आहोत। कदाचित काहींनी अगोदर श्रवण केलेली असेल, काहींची प्रथमच वेळ असेल, पहिल्यांदाच आपण श्रीमद भागवत कथा जर ऐकत असाल तर निश्चित फार भाग्यवान मंडळी आहोत आपण की श्रीमद भागवत कथा आपल्याला श्रवण करायला भेटते आहे। कारण हे जे भाग्य आहे, ही जी कथा आहे ती श्रवणासाठी अनंत जन्माची पुण्याई असावी लागते। जीवनामध्ये काहीतरी चांगलं कार्य केलेलं असावं लागतं, तेव्हा आपल्या कानावरती श्रीमद भागवत कथा पडत असते। आज प्रथम दिन आहे आणि प्रथम दिनाच्या मानाने तुमची उपस्थिती अगदी स्तुत्य आहे। आता शेवटच्या दिवसापर्यंत एवढीच ठेवायची की वाढवायची हे आपण ठरवायचं नाही। उद्या येताना प्रत्येकीने काय करायचं, एक एक मैत्रीण घेऊन यायची आणि नाहीच तयार झाली तर सांगायचं महाराज शेवटच्या दिवशी प्रत्येकीला 2-2 सोन्याची मणी देणार आहे, जागाच पुरायची नाही। अंतःकरणापासून आपल्याला कथा श्रवण करायची आहे। 7 दिवस आपल्याला कथा ऐकायची आहे। आज आपण कथेमध्ये एवढा विचार आपल्याला आज करायचा आहे की जो ग्रंथ आपण श्रवण करणार आहोत, जो ग्रंथ आपण ऐकणार आहोत, भागवत कथा भागवत कथा भागवत कथा हा शब्द नेहमी आम्ही ऐकत आलो, परंतु ही भागवत कथा काय आहे, ही भागवत कथा कशी ऐकावी, ही भागवत कथा कुणी सांगितली, कुणाला सांगितली, कशी ऐकली आणि याही पुढे जाऊन ही कथा ऐकल्यानंतर आमचा फायदा काय होणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की आत्ताच्या काळामध्ये की जेव्हा लोक म्हणतात की चंद्रावर जाऊन आले, लोक चंद्रावर जाऊन आले, आत्ताच्या काळामध्ये मनुष्य आपला फायदा असल्याशिवाय कोणतंच काम करत नाही। स्वतःचा फायदा असल्याशिवाय काम करत, एखाद्याला सहज जरी काम सांगितलं तरी तो विचारतो मग यात माझा काय फायदा, मला काही भेटेल का। फायदा बघणारा हा मनुष्य प्राणी आहे आत्ताच्या काळात तरी। मग 7 दिवस आम्ही आता 3-4 तासाची झोप आम्ही बुडवणार आहे। 3-4 तास आम्ही आता झोपणार नाहीये। ती आता कथा दररोज ऐकायची म्हटल्यानंतर शेतातून सुद्धा आता थोडं लवकरच निघणं, थोडं लवकरच आवरणं, थोडं लवकरच इथे येणं, इथे बसणं आहे। इथे बसल्यानंतर पुन्हा स्टेजवरून तर महाराज सांगणारे मांडीच घालून बसा, बडबडच करू नका, उठू नका, एवढं सगळं आम्ही करणार आहे। पण हे सगळं केल्याने आमचा फायदा काय आहे। कारण गेल्या 30 वर्षापासून म्हणजे मी असं ऐकलंय आपल्या गावामध्ये 4 ते 5 सप्ताह होत असतात। मग गेल्या 30 वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे। मग गेल्या 30 वर्षापासून आम्ही कीर्तन ऐकतोय, गेल्या 30 वर्षापासून आम्ही कीर्तन ऐकतोय, पण आमचा काही फायदा झाला नाही। इमानदार गावे नाही झाला, कबूल झाले। श्रवण करतोय आम्ही, ऐकतोय आम्ही 30 वर्षापासून, कुणी 50 वर्षापासून, कुणी 80 वर्षापासून फक्त ऐकतो आहे आम्ही। पण हे ऐकल्यानंतर त्या श्रवणाचा आमच्या जीवनामध्ये फायदा कसा करून घ्यायचा, याने आम्हाला लाभ काय मिळणार आहे, यापासून आम्हाला प्राप्त काय होणार आहे, या गोष्टीचा विचार आज आपल्याला करायचा आहे। आज श्रीमद भागवत कथा आपल्या गावामध्ये आलेली आहे, म्हणून एक सूत्र प्रत्येकाने आजपासून इथे जपायचं आहे।
प्रत्येकाने करायचं आहे. 7 दिवस सप्ताह आहे. केवळ 7 दिवस आपल्यामध्ये बदल व्हावा असं नाही, तर हा बदल कायमचा आपल्या जीवनामध्ये घडावा. श्रीमद भागवत कथा आपल्याला असा दिव्य मंत्र देऊन जाते. श्रीमद भागवत कथा आपल्याला असं भांडार देऊन जाते. श्रीमद भागवत कथा असं ज्ञान आपल्याला देऊन जाते की आपल्या जीवनाचा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीमद भागवत ज्याच्या नावामध्येच ज्या ग्रंथाचा संपूर्ण अर्थ सामावलेला आहे. श्री माने लक्ष्मी, श्री माने राधा, मद म्हणजे भांडार. श्री लक्ष्मीने भरलेलं भांडार, श्री राधेनं भरलेलं भांडार म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि दुसरं तिसरं काहीच करायचं नाही. इथे आल्यानंतर एकच शब्द आपल्याला गायचा आहे. वरती हात करा एकदा सर्वांनी, सर्वांनी सरळ. वेड्या बाबळीच्या वेड्या फांट्या नाही. मंडपचे पोल कसे एकदम सरळ. आणि मोठ्याने सगळ्यांनी म्हणायचे राधे राधे. महिला मंडळी तुमचा आवाज कमी आला, जोरात राधे राधे. वा. आता ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची. आजपासून गदानाकर ऐकताय ना, ऐकताय ना, आजपासून हेलो हाय छोडो, सिर्फ राधे राधे बोलो. तुमच्या जीवनाचं कल्याण करणारा सर्वात सोपा सुखकर असा मंत्र, सुखकर असा संदेश श्रीमद भागवत आपल्याला देतं. राधे राधे एवढं आता लक्षात ठेवायचं. ज्यांचं दररोजचं रामराम आहे, आता म्हाताऱ्या मंडळींचं दररोजचं रामराम कोणी भेटलं एकमेकाला की चालू असतंय, परंतु जे एकमेकाला भेटल्यानंतर हाय हॅलो असं करतात ना, त्यांनी आता लक्षात ठेवायचं. काय म्हणायचं एवढं हळू, काय म्हणायचं? नाही, त्यांच्याशिवाय तर मजाच नाही. उद्या जास्त जण या बरं का. ही श्रीमद भागवत कथा आपण ऐकणार आहोत. या कथेचा लाभ, या कथेचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचंय. कथेमध्ये आपण बसतो आहोत. कथेमध्ये बसल्यानंतर आपली कथा 3 तास चालणारे, 4 तास चालणारे. त्या कालावधीमध्ये जेव्हा आपण कथेतून उठतो, उठल्यानंतर तरी बाहेर जातो, लघुशंकेला जातो आणि परत वापस येतो, पुन्हा बसतो. पायाला कळ लागते, पाय पुढे मागे करतो. साहजिक आहे, आता वयोवृद्ध माणसं असतात, कळ लागणारच. मग त्यासाठी चालू कथेमध्ये उठायची फिरायची गरज नाही. जेव्हा जेव्हा कथेमध्ये भजन होतंय, जेव्हा जेव्हा कथेमध्ये नामस्मरण होतं, आपापल्या जागेवर उठायचं. वाटलं तुम्हाला प्रभूच्या रंगात डोलावं तर डोलायचं, पण कमीत कमी पायाची कळ मोडण्यासाठी तर जागेवरून उभे राहू शकतात आपण. परंतु कथेमधून जेव्हा आपण लघुशंकेला जाल, तेव्हा येताना मात्र पायावरती पाणी घ्यायचं आणि मगच कथेच्या मंडपामध्ये यायचं. कारण श्रीमद भागवत कथा, मी मगाशी बोलून गेले की हा सामान्य ग्रंथ नाही. श्रीमद भागवत कथेला पोथी म्हणू नये. कधी कधी ग्रंथ कथा जर प्रारंभ झाली, बोलताना म्हणतात महाराज पोथी ऐकायला जातोय. श्रीमद भागवत कथा ही सामान्य पोथी नाही. श्रीमद भागवत कथा काय आहे तर श्रीमद भागवत कथेचं वर्णन करत असताना संत एकनाथ महाराज म्हणतात की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, कचित टळे जन्म मरण. जन्म मरणाला टाळण्याची ताकद या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून सर्वांनी अंतःकरणापासून ही कथा इथे श्रवण करायची. जिसे श्रवण कर मिट जाती है ओ, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म मरण की कथा. ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण
ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा। गोपाल कृष्ण भगवान की जय। जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, ऐसी है श्रीमद भागवत कथा। बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की मध्ये मध्ये हे असं काय, नाही काही जण घ्यायलाच तयार नाही। काही सांदेवात वगैरे तर नाही ना कोणाला? नाही, विलाज आहे माझ्याकडं म्हणून म्हणते मी। ज्याचे हात जर वाकडे असतील, असे वर जात जर नसतील तर विलाज आहे। श्रीमद भागवत कथेतील टाळीमध्ये आणि असं हात उंच करण्यामध्ये एवढं शास्त्र आहे। पहिल्या दिवशी ज्याला विश्वास नाही ना, आता आपल्याला सवय हात दाखवायची, हात पहा, कुठं गेलं की हात पहा। आम्हाला लोक म्हणते हात पहा, मी म्हटलं आमचाच कुणी पाहिला तर बरं आहे, पण आमचं कसं 20 गाव 30 गाव श्रीमंताला भिकारी नाही म्हणायचं स्वतःला। ज्याला खरंच आजमावून बघायचंय ना, कथेच्या पहिल्या दिवशी हात दाखवायचा। ज्या ज्योतिषाला हात दाखवला त्याने जर सांगितलं ना की हातामध्ये दुर्भाग्याची रेषा आहे, काही केल्या मिटल्या जाणार नाही, तुमच्या हातात दुर्भाग्याची रेषा आहे। 7 दिवस त्याने श्रीमद भागवत कथेला यायचं, 7 दिवस श्रीमद भागवत कथेला यायचं। जेव्हा जेव्हा कथेमध्ये भजन होईल आणि जेव्हा जेव्हा कथेमध्ये राधे नाव घेतल्या जाईल, तेव्हा तेव्हा त्याने जर हाताने टाळी वाजवली तर कथा संपल्यानंतर 8व्या दिवशी त्याच ज्योतिषाला जाऊन हात दाखवायचा। दुर्भाग्याची रेषा कमी नाही, नष्टच झालेली असते, एवढी ताकद या राधे नावामध्ये। आणि म्हणून कथेमध्ये टाळी वाजवणं आणि हे असं काय, तर याचं उत्तर एवढं आहे की गर्दीमध्ये आपण चाललोय, आपल्या ओळखीचा एखादा व्यक्ती जर त्या गर्दीमध्ये आहे, आपण त्याला हाक देतोय, ओ दादा, तेव्हा काय करतो आपण? एक हात, ओ दादा, ओ तुम्ही, तुम्ही एक हात। सामान्य माणसाला आपण एक हात उंच करतो। हात उंच कशासाठी? की त्याचं लक्ष आपल्याकडे यावं म्हणून। म्हणून कथेमध्ये दोन्ही हात उंच करायचे, कारण दोन्ही हात उंच करून आम्ही सर्व भावाने तुला शरण आहोत आणि तू आमच्याकडे काय कर। आणि म्हणून काय करायचं? म्हणा एकदा मोठ्याने, राधे राधे। अशी श्रीमद भागवत कथा अनेक जन्माच्या पुण्याईने आपल्यापर्यंत आली। या कथेचा उगम पवित्र पावन असं असणारं एक ठिकाण, ज्या ठिकाणामध्ये ब्रह्मदेवांच्या रथाचं चक्र गळून पडलं, ज्या ठिकाणावर आजही कलियुगाचा वाराही पोचू शकत नाही, असं पवित्र पावन एक ठिकाण या भूतलावरती आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे नैमिषारण्य। आजही अनेक भाविक नैमिषारण्यामध्ये जाऊन ही कथा श्रवण करत असतात। कलियुगाचा वारा त्या तीर्थाला नाही। नैमिषारण्यामध्ये नेहमी साधू संतांचा वास आहे आणि त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी वसलेले आहेत। त्यामध्ये कुणी 1000 वर्षाचे, कुणी 80,000 वर्षाचे, कुणी 1,00,000 वर्षाचे, कुणी 90,000 वर्षाचे अनेक तपोवृद्ध साधू बसलेले आहेत, जे वयाने अतिशय श्रेष्ठ आहेत। असा सर्व साधू समाज तिथे यज्ञ करतो आहे। अनेक वयोवृद्ध साधू बसले असताना त्यांच्या दृष्टीस पडलं की समोरून त्या यज्ञमंडपामध्ये एक 17-18 वर्षाचे तरुण युवक साधू येत आहेत। अतिशय तरुण आहेत, 17-18 वर्ष वय आहे। भगवे परिधान केलेला एक साधू येत आहे आणि 17-18 वर्षाच्या येणाऱ्या त्या युवक साधूला बघितलं आणि हे बसलेले सर्व साधू उठून उभे राहिले आणि त्या 17-18 वर्षाच्या साधू पुढे नतमस्तक झाले। यांचं वय हजारो वर्ष आहे, यांचं वय फक्त 17-18 वर्ष आहे।
मग हजारो वर्षाचे साधू 17-18 वर्षाच्या युवक साधू पुढे नतमस्तक होतात. त्यांच्यामध्ये कुणी धनाने मोठा आहे, धनरुद्धा, बलरुद्धा, आयुरुद्धा तथैवच. कुणी धनाने मोठे, कुणी वयाने मोठे, कुणी बलाने मोठे, पण सर्वांमध्ये तोच मोठा असतो जो ज्ञानाने श्रेष्ठ आहे. म्हणून सूतजींना सर्वांनी स्वागत केलं. हे तेच साधू आहेत महर्षी वेदव्यासजींचे शिष्य महाराज सूतजी. स्वागत केलं, उच्च आसनावरती बसवलं. आपण सर्वजण त्यांच्या समोर खाली मांडी घालून बसले आणि हात जोडून सूतजींना प्रार्थना करू लागले. हे सूतजी, कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे. कलियुगाची स्थिती पाहता ज्ञान, वैराग्य, वैष्णव, भक्ती, भाव, भगवंत या सर्व गोष्टींची आम्हाला चिंता आहे. आमच्या मनामध्ये असे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचे आहेत. आमचं निरसन करा. या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये अनेको यज्ञ आम्ही केले आहेत, परंतु आमच्या मनाची शांती झाली नाही. असं कोणतं साधन आहे, असं कोणतं साधन आहे ज्या साधनाने ज्ञान, वैराग्य, भक्ती यांना पुष्टी प्राप्त होईल? असं कोणतं साधन आहे की माया, मोह ज्या साधनाने निवारल्या जाईल? असं कोणतं साधन आहे की पुण्यवानाचा उद्धार तर होतोय, पुण्यवानाचा उद्धार त्याच्या पुण्याने होतो, परंतु असं कोणतं साधन आहे की ज्याने आपल्या जीवनामध्ये केवळ पाप केलेलं आहे, ज्याने आपल्या जीवनामध्ये केवळ पाप केलेलं आहे, परंतु त्या पाप्याचाही उद्धार होईल? असं एखादं साधन आहे का? आणि या सर्व प्रश्नांना अनुसरून सूतजींनी नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींना श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली. सूतजी हजारो सूर्यांचं तेज ज्यांच्या चेहऱ्यावरती आहे. सूतजी सांगतात, माझ्या गुरुवर्यांनी श्रीमद भागवत ग्रंथ निर्माण केला. ग्रंथ फार मोठा आहे. 7 दिवस सांगणाराही उठला नाही पाहिजे आणि 7 दिवस ऐकणारे सुद्धा उठले नाही, तेव्हा कुठे कथा पूर्ण होती? मग बघा काय विचार आहे. 7 दिवस इथेच. तुम्ही म्हणाल मग जेवणाची सुट्टी नाही, जेवायचं सुद्धा नाही, पाणी प्यायचं नाही, काहीच करायचं नाही, फक्त बसून राहायचं. जमेल काय? महाराज, आम्ही संसारी माणसं आहे, इथेच बसलो तर आमच्या कोंबड्यांना दाणे कोण टाकील? आहे का तुमच्याकडं? नाही का? खरं नाही आहे? बरं झालं. आम्ही जर इथेच बसलो तर आमच्या गायांना चारा कोण घालेल? आम्ही संसारिक माणसं आहोत, 7 दिवस बसू शकत नाही, परंतु जेवढा वेळ आमच्या दैनंदिन जीवनातून आमच्याकडे भेटतोय तेवढ्या वेळेमध्ये आम्हाला सुखकर अशी कथा श्रवण करायची आहे. मोठा ग्रंथ आहे. महर्षी वेदव्यासजींनी याची निर्मिती केली. श्रीमद भागवतामध्ये एकूण 18,000 श्लोक आहेत, 318 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत. प्रदीर्घ असा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ त्यांनी निर्मिती करून आपल्या मुलाला याची दीक्षा दिली. आणि सूतजी सांगतात की योगायोगाने मीही तिथे हजर होतो, म्हणून श्रीमद भागवत कथा श्रवणाचा योग घडला आणि त्याद्वारे ही कथा मी तुम्हाला देतो आहे. कलियुगामध्ये सर्वच प्राणी काळरूपी सर्पाच्या मुखामध्ये जात आहेत. काळरूपी सर्प हा प्रत्येकाला गिळंकृत करण्यासाठी आवासून उभा आहे. कलियुगाची आयुर्मर्यादा ही अतिशय कमी आहे. कलियुगातील वाढत्या पापामुळे, कलियुगातील माणसांच्या वृत्तीमुळे माणसाचा मृत्यू हा कधी, केव्हा, कुठे, कसा याचा काही भरवसा नाही. या कलियुगामध्ये
श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलं, काल व्याल मुखो ग्रासो त्रास निर्नाश हेतवे। श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिरेण भाषितम। कलियुगामध्ये सर्वच जण कालरूपी सर्पाच्या मुखामध्ये चाललेले आहेत। कलियुगातील माणसांची वाढती पाप, कलियुगातील माणसांमध्ये घडलेले विकार हे प्रत्येकाला त्या ठिकाणी जखडून घेत आहेत। वेळोवेळी आमच्या साधू संतांनी सावध करण्याचा प्रयत्न केला, अरे कमी आयुष्य आहे, अरे थोडं आयुष्य आहे, परंतु आम्ही केवळ फक्त ऐकतोय। आता काकडा सुरू आहे, आपल्याकडेही काकडा चालू असेल। काकडा म्हणणारे मंडळे आरडून आरडून बेबीच्या उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, पावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन। दररोज ते आरडून आरडून आपल्याला सांगतात, काय उठा जागे व्हा। आपण आणखी गोधडीवर ओढतो। वरून काय म्हणतो, या काकड्यावाण्याला काम नाही लागले, सकाळी सकाळी बोंब लायला म्हणतो की नाही। आता खरं बोलायचं, ज्यांचे घर त्यातल्या त्यात मंदिराजवळ आहे ते खूप काटकवून असतात काकड्यावाल्यांवर। म्हणजे तुमच्या गावातलं नाही, आमच्याकडे पण चालू आहे। एवढे आपल्याला सांगताय सर्वजण, पण आपण कधी ते आपल्या मेंदूमध्ये फिटच करत नाही। यांचं बोंबलायचं काम आहे, बोंबलू द्या, आपण मस्त झोपून घ्या। आपलं आयुष्य हे अशाच पद्धतीने चाललेलं आहे। आपली गत अशी होऊन जाते की जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून आपला कागद जो आहे, मेरा कागज, मेरा जीवन कोरा कागज, कोरा ही रह गया, असं आपलं आयुष्य असे जगतो आपण। काहींचं आयुष्य तर असे जगतात बरं का, काही जण असे जगतात की गावातल्या लोकांना वाट पाहावी लागती। कशाची? हुशार आहे तुम्ही, कधी मरण कधी मरण, हे मेलं तर बरं होईल, इतकं भंगार आयुष्य जगावं का आपण, का लोकांनी आपल्या मरायची वाट पाहिली पाहिजे फार। आपण मेल्यावर लोक म्हणले पाहिजे, बरं झालं मेलं बघ एकदाच, असे म्हणले पाहिजे का? प्रत्येक जण काळाच्या मुखात चाललोय आपण। काळ हा प्रत्येकाला गिळंकृत करणार आहे। काल व्याल मुखो ग्रासो त्रास निर्नाश हेतवे। प्रत्येक जण या त्रासातून जातोय, प्रत्येक जण मरणारे आणि प्रत्येकाला मरावं लागणारच आहे। कितीही टाळण्याचा प्रयत्न केला टळू शकत नाही। निमित्त बदलतं, कारण बदलतं। रामदास स्वामी सांगतात, गेले बहुत काळाचे। काळाचे म्हणजे काही काही जणांना खूप आयुष्य भेटलं। मी स्वतः काही 125 वर्षाचे माणसं पाहिलेली, तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठे, तुम्ही भरपूर पाहिले असतील। म्हणजे भरपूर आयुष्य भेटलं, जास्त आयुष्य भेटलं तरी सुद्धा त्यांना जावं लागलं। गेले बहुत धनाचे, धनवंत सुद्धा, श्रीमंत सुद्धा 90 किलो वजन होतं, माझं नाही, जाईना का असं ना, आपलं वाढत नाही, दुसऱ्याला कशाला नाव ठेवायचं। 90 किलो वजन होतं, कोणाचं? डॉक्टरचं कोरोनातल्या। हे पेशंट गेलं, डॉक्टरला म्हणला वजन किती, डॉक्टर म्हणे 90, तो म्हणला बसा तराजू। मोठा तराजू आणला, एका पारड्यात डॉक्टर घातला आणि एका पारड्यात डॉक्टरच्या वजना इतके पैसे घातले। डॉक्टर 90 किलो तुमचं वजन आहे, तेवढे किलो तुम्हाला पैसे देतो, पण फक्त मला वाचला
अहो डॉक्टरच्या वजना इतके पैसे देऊन वाचला नाही, ज्याच्याकडे पैसे नव्हते तो घरीच कोरा चहा प्याला तरी सुद्धा गेले बहुत धनाचे, धन असलं तरी सुद्धा धन सगळं तुम्हाला देईल पण मृत्यू टाळू शकत नाहीतर काळ घ्यायला आला वशीला लावून पहा, बाबा 1 कोटी देतो फक्त मा थोरला पोरगा भद्रा मारुतीला गेलेला आहे नारळ फोडायला, त्याला येऊपर्यंत थांबतोय का? नाही. गेले बहुत धनाचे, मग गेले बहुत बळाचे, गेले अनेक कुळीचे कुळवंत राजे, सगळे गेले, प्रत्येकाचा नंबर आला, प्रत्येक जण काळाच्या तोंडात चाललाय. मग जो मरणार आहे, ज्याचा मृत्यू अटळ आहे, त्याने मृत्यू सुधारण्यासाठी काय करावं, मृत्यू चांगला येण्यासाठी काय करावं, तर श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ किरेन भाषितम, श्रीमद भागवत कथा तुम्हाला या काळरूपी सर्पाच्या मुखातून बाहेर काढणार आहे. श्रीमद भागवत कथा तुमचा उद्धार करणारे, जे सामर्थ्य या कथेमध्ये आहे ते दुसऱ्या कशातच नाही. ज्यांना श्रीमद भागवत ज्यांना 7 दिवसामध्ये मृत्यूचा श्राप मिळाला, उद्या आपण विस्तृत पद्धतीने परीक्षिती राजांचं चरित्र ऐकणार आहोत, पण ज्यांना 7 दिवसात मृत्यूचा श्राप मिळाला आणि शुकदेवजी त्यांना कथा सांगू लागले, कथा सुरू झाली, कथा अर्ध्यावरती आली आणि अर्ध्यावरती कथा आल्यानंतर स्वर्गातले देवता त्या कथेमध्ये आले. हातामध्ये कळस होता, देवराज इंद्र स्वतः हातामध्ये अमृताचा कलश घेऊन भागवत कथेमध्ये आले. शुकदेवजींनी त्यांचं स्वागत केलं, महाराज परीक्षितींनी त्यांचं स्वागत केलं आणि इंद्राला येण्याचं प्रयोजन विचारलं. इंद्राला विचारलं की इथे येण्याचं प्रयोजन काय, कथेमध्ये कसं येणं केलं. त्यावेळेस इंद्राने सांगितलं, मी एक सौदा करण्यासाठी आलोय. शुकदेवजींनी विचारलं, कसला सौदा? इंद्राने सांगितलं, माझ्या हातात हा जो कळस आहे, या कळसामध्ये अमृत आहे. या कळसामध्ये काय आहे? अमृत आहे. आणि अमृताचा फायदा काय? महिला मंडळ, अमृताचा फायदा काय? अमृत प्यायल्यानंतर अमर होतं. अमृत प्यायल्यानंतर मरत नाही, अमृत प्यायल्यानंतर अमर होतं. आम्ही अमृत घेऊन आलो. शुकदेवजींनी विचारलं, कशा करता अमृत आणलंय? त्यांनी सांगितलं, आमच्याकडे तुमच्याकरता एक ऑफर आहे, एक सौदा आहे. काय? की आम्ही अमृत आणलंय, ज्याला 7 दिवसात मरायचा श्राप मिळालाय, त्या परीक्षिती राजाला तुम्ही हे अमृत द्या. त्या परीक्षिती राजाला तुम्ही हे अमृत द्या आणि जे कथा अमृत तुम्ही त्यांना सांगताय ते तुम्ही आम्हाला द्या. शुकदेवजी विचार करताय की हा इंद्र, याला कायम खुर्चीची भीती, खुर्चीची कायम भीती. कुणी तपश्चर्येला बसलं की इंद्राने काय करायचं, लगेच रंभा, अप्सरा, उर्वशी पाठवायच्या आणि तपभंग करायचा. कुणाची तपश्चर्या पूर्ण होऊ द्यायची नाही, कारण याला काय, खुर्चीची लालसा आहे. इंद्र आपलं काम करण्यामध्ये फार स्वार्थी माणूस आहे आणि इंद्र एवढा स्वार्थ बाजूला सोडून या सभेमध्ये आलाय, स्वतः अमृत देतो, कथा मागतोय. म्हणजे निश्चित इंद्र जेव्हा अमृत घेऊन येतो, अमृत होऊन आपल्याला देतो, आपल्याकडून भागवत कथा मागतो, त्या अर्थी अमृतापेक्षा सुद्धा भागवत कथा काय आहे, श्रेष्ठ आहे. शुकदेवजींनी इंद्राला सांगितलं, अरे इंद्रा, क्व सुधा क्व कथा लोके, क्व काच क्व मनिर्महान, ब्रह्मारातो विचारेवम तदा देवाजहासह. अरे वेड लागलाय का? अरे कुठं कथा आणि कुठं अमृत? अरे कुठे गारगोटी आणि कुठे हिरा? अरे आलाय सौदा करायला. माझ्या कथेपुढे, या भगवंताच्या नामापुढे अमृत सुद्धा फिका आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
सुखदेवजींच्या सभेमध्ये आलेल्या देवांना सुद्धा सुखदेवजींनी ही कथा दिली नाही. विचार करा, देवतांनाही ही कथा श्रवण करायला भेटली नाही. देवतांना या कथेचा लाभ मिळाला नाही. ती कथा आपण सर्वजण श्रवण करतो आहोत. परंतु कथा श्रवण करत असताना अतिशय अंतःकरणापासून प्रसन्न चित्ताने आपल्याला कथा श्रवण करायची. आपले मुडके जर सूर्यफुलासारखे पडले तर मग मी फक्त फवारेच मारीन, पण मुंडके जर वर राहिले तर मग कथा भेटेल. कारण बाकीच्यांचं कुणाचं माहिती नाही, पण वैयक्तिक माझं असं मत आहे की तुम्हाला तात्पुरतं बरं वाटावं म्हणून काहीतरी बोलण्यापेक्षा, तुम्हाला तात्पुरतं बरं वाटावं म्हणून काहीतरी बोलण्यापेक्षा तुमचं कायमचं बरं होईल असं बोललेलं कधीही चांगलं. म्हणून पूर्णपणे कथा देण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु ज्या पद्धतीने आज फक्त अंदाज आहे. ही किती बाय कितीची जागा आहे दादा? 90 बाय 75. 90 बाय 75ची जागा आहे. आता 7 दिवस या जागेची मालकीन मी. म्हणजे घाबरू नका, नावावर नाही करून घेत, पण 7 दिवस मालकीन आता मी आहे. आणि आता ही जागा विकत घेतली, एवढे पिकं लावले, पिकं तर लावले, पण आता शेतकरी तुम्ही, पिकं लावले, पाणी भरायचं काम चालू आहे. ही सर्व मंडळी म्हणजे पाणी भरणारी नाही आहे, पण सहकार्य करण्यासाठी आहे. पाणी आम्ही भरतोय, पिकं लावले, पिकं थोडेसे वाढले. आज पहिला दिवस आहे, आता लागवड झाली आज. मग आता पिकांची काळजी घेतली जाणार आहे. वेळोवेळी औषधं, वेळोवेळी डोस दिला जाणार आहे, वेळोवेळी अनेक औषधं, युरिया वगैरे मारले जाणार आहे. मध्ये मध्ये पिकांनी माना टाकल्या का त्यांच्यावर फवारे सुद्धा मारले जाणार आहे. पिकं अगदी डोलदार होणार आहे. आणि एवढं करून जर पिकं नाही डोलले, औषध मारलं, निंदणी केली, खुरपणी केली, युरिया टाकली, ढोस टाकला, एवढं करून जर पिकं नाही डोलले, काय करता मग तुम्ही? असं काय आपलं होऊ देऊ नका. एकदा येऊ द्या मोठ्याने आवाज, बोला. लईच मागं पुढं झालं का? अहो एकी करायची आपल्याला पाहिजे ना, मग एकी करायची. हां करा सरळ एकदा वर, मोठ्याने. वा वा वा, शिकले बरं का. उद्या शाळेत गेल्यावर सुद्धा काय म्हणायचं? एवढा हळू पाहिजे. म्हणून देवांनाही हा लाभ प्राप्त झाला नाही. हा लाभ आपल्याला जीवनामध्ये प्राप्त झाला. देवता नाराज झाले. नाराज होऊन ब्रह्माजीकडे गेले तक्रार करायला. काय आहे भागवतात असं की शुकदेवजींनी आमचा अपमान केला? त्यांनी सांगितलं, थांबा, 7 दिवस होऊ द्या. 7 दिवसांनी परीक्षिती राजाला काय गती प्राप्त होते ते आपल्याला कळेल, आणि मग तेव्हा आपण बघूया. 7 दिवस परीक्षिती राजाने कथा ऐकली. 7व्या दिवशी कथा पूर्ण झाली. आणि जेव्हा परीक्षिती राजाला घेण्यासाठी थेट वैकुंठावरून विमान आलं आणि विमानामध्ये बसून परीक्षिती राजा वैकुंठाला प्रभूच्या गोलोकधामाला जाऊ लागले, तेव्हा मात्र सर्वांनी आश्चर्याने तोंडामध्ये बोटे घातली. ब्रह्मदेवाने तराजू घेतला. एका पारड्यामध्ये जगातील सर्व शास्त्र, एका पारड्यामध्ये जगातील सर्व ग्रंथ, आणि एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ ठेवला. लघुनन्यानी जातानी गौरवेन इदं महत् तदा ऋषीगणा सर्वे विस्मयं परमं ययु. सर्वांना आश्चर्य झालं. जगातील सर्व शास्त्रांपेक्षा उत्तमातील उत्तम साधन काय असेल तर ते श्रीमद भागवत ग्रंथ आहे. श्रीमद भागवत ग्रंथ हा आपल्याला भक्ती मुक्ती प्रदायिनी आहे. आपलं ज्याचं आयुष्य कमी शिल्लक आहे, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे,
जो काही कालावधीमध्ये मरणार आहे त्याने दुसरं तिसरं कुठलंही साधन न करता केवळ श्रीमद भागवताची शरणागती करायची आहे. श्रीमद भागवत कथा तुम्हाला मुक्ती प्राप्त करून देईल, तुम्हाला त्या प्रभू जवळ घेऊन जाईल. म्हणून अत्यंत मनोभावाने आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे. या कथेचं सामर्थ्य फार मोठं आहे. एकदा बद्रीनाथ या विशाल अशा तीर्थामध्ये महर्षी नारद चिंतातूर बसलेले आहेत. चिंतातूर नारदांना सनकादिक कुमारांनी बघितलं. सनकादिक कोण आहेत माहिती आहेत? सनकादिक नाव ऐकलंय का? काकड्यावाली मंडळी, हां, सनकादिक आहेत. त्यामध्ये कोण आहेत सनकादिक? शुक सनकादिक नारद तुंबर असं आपण म्हणतो. हे सनकादिक कोण? तर सनकादिक हे ब्रह्मदेवांची पहिली उत्पत्ती आहे. म्हणजे सनकादिक हे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत. सनकादिक हे एकत्रित नावे, लक्षपूर्वक ऐका. सनकादिक हे एकत्र नावे. वास्तविक हे 4 भावंड आहेत. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या चौघांचं मिळून त्यांना एकत्रितरित्या म्हटलं जातं सनकादिक. सनकादिकांनी यांना पाहिलं. नारद, तुम्हाला जर कोणी असं सांगितलं की नारद मुनी आमच्या गावाला आले होते आणि ते 5 तास बसले, मला खरं वाटेल का हो? म्हणजे एक तर ते आले होते हेच खरं नाही वाटणार, पण ते 5 तास बसले एका जागेवर, हे तर अजिबात खरं वाटणार. कारण नारद महर्षी म्हणते चालतं फिरतं नेटवर्क. ते कधी एका जागेवर थांबत. त्यांना दक्ष प्रजापतीचा श्राप येत असा की ते एका जागेवर थांबत नाही. पण बद्रीनाथमध्ये नारदजी एका जागेवर चिंतातूर बसलेले. सनकादिकांनी पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की नारदांनी एका जागेवर विचारलं नारदांना, काय झालं नारदजी, का चिंतेत आहात? नारदांनी सांगितलं, मृत्यूलोक फिरण्यासाठी मी निघालो होतो. अनेक ठिकाणी फिरलो. गया, गोदावरी, वाराणसी, पुष्कर, प्रयाग अनेक ठिकाणी फिरलो, पण माझ्या मनाला कुठेच शांती प्राप्त झाली नाही. कलियुगातील लोक पाहिले, कलियुगाची अवस्था पाहिली, मन माझं फार उद्विग्न झालं. कलियुगाची अशी स्थिती झाली आहे जिथे साधू संतांचा मान नाही, जिथे मात्या पित्यांचा सन्मान नाही. कलियुगाची स्थिती फार भयंकर झाली. कलियुग असे रंग दाखवायला लागलाय कलियुगात. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया
जग या कलियुगातील वारा बघितला, कलियुगाची अवस्था बघितली. साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान है. माता पिता को कोई नहीं माने, औरत का सम्मान है. अशा पद्धतीने फिरत असताना मन माझं दुःखी झालं आणि मनाच्या शांतीसाठी अनेक तीर्थस्थळावर फिरलो, कुठेही शांती मिळाली नाही. शेवटी फिरत फिरत प्रभूच्या वृंदावन या धामामध्ये आलो आणि वृंदावन धामामध्ये आल्यानंतर माझ्या मनाला शांती प्राप्त झाली. कलियुगातील वाऱ्यापासून ज्याला मुक्ती मिळवायची आहे त्याने वृंदावनामध्ये जावं. आजही जिथे कन्हैयाच्या बासरीचे स्वर आपल्या कानावरती पडतात, आजही जिथे सुंदर सुंदर पक्ष्यांचा आवाज आपल्या कानावरती येतो, जिथे यमुनेचं वाहणारं पाणी चित्ताला शांती प्राप्त करून देतं, प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक वृक्षावृक्षामध्ये जिथे राधा आणि कृष्णाचा वास आहे, ते परम पावन वृंदावन नावाचं ठिकाण, त्या ठिकाणावरती मी आलो आणि माझ्या मनाला शांती प्राप्त झाली, आनंद मिळाला. जिथे माझ्या कृष्ण कन्हैयाने लीला केल्या, माझ्या राधा राणींनी लीला केल्या, त्या ठिकाणावरती आलो, माझं मन शांत झालं. वृंदावनामध्ये फिरलो, परंतु वृंदावनामध्ये फिरत असताना एके ठिकाणी मला एक विचित्र दृश्य बघायला मिळालं. एक सुंदर अशी तरुणी, एक सुंदर अशी तरुण स्त्री यमुनेच्या तीरावरती रडत बसलेली आहे. जिथे गेल्यानंतर माणसं फक्त हसतात, जिथे गेल्यानंतर माणसं केवळ प्रसन्न होतात, त्या वृंदावनामध्ये ती तरुणी शोक करती आहे, रडती आहे. त्या तरुणीच्या बाजूला अनेको सुंदर सुंदर स्त्रिया आहेत, तिच्यासारख्याच सुंदर स्त्रिया, आणि तिला हवा घालण्याचं काम करतंय, कुणी तिला सांत्वना देण्याचं काम करतंय, कुणी तिला पिण्यासाठी पाणी देतंय, कुणी तिचे अश्रू पुसतं आहे. सर्वजण त्या स्त्रीचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणखी पुढे जाऊन पाहिलं तर त्या स्त्रीच्या समोर दोन वृद्ध पडलेले आहेत, जे अचेतन अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे जे बेशुद्ध झालेले आहेत. आणि ती स्त्री त्या दोघांना उठवण्याचा प्रयत्न करते आहे, परंतु ते उठत नाही, म्हणून ती स्त्री दुःख करते. मला असं वाटलं, नारदजी सांगतायत सनकादिकांना, मला असं वाटलं की जावं तिथे बघावं काय आहे, परंतु नको. लोकांचं काही एका बाजूला चालत असलं आणि आपल्याला जर बोलवलं नाही, काहीतरी गोंधळ चालू आहे पण आपल्याला बोलवलं नाही, तर बळत जाऊन तिथं डोकायचं. आता आपल्याला लई सवय घरच्या भाकरी खायचे, पण लोकांचे भांडणं. भाकरी घरच्या पण बैठकी दुसऱ्याच्या नावाच्या. नारदजी म्हणाले, कशाला आपण पंचायती करायची, चालू असेल काहीतरी. मी आपल्या आपल्या रस्त्याने निघालो. मी आपल्या आपल्या रस्त्याने निघाल्यानंतर त्या स्त्रीने मला पाहिलं, तिने मला आवाज दिला, भो भो साधोशनम तिष्ठ मचिंतामपि नाशयः दर्शनम तव लोकस्य सर्वथा हरम परम. ओ साधू महाराज, भो भो साधू महाराज थांबा. अहो, मी असं ऐकलंय, दर्शनम तव लोकस्य सर्वथा हरम परम, की तुमचं दर्शन झालं तरी लोकांचं दुःख जातं. संत जर घराकडे आले, संतांची भेट झाली, संत जरी दिसले तरी सुद्धा दुःख नाहीसं होतं. आणि थांबा, माझं दुःख दूर करा, माझा उद्धार करा. मी विचारलं त्या स्त्रीला, ताई तुम्ही कोण आहात? तिने सांगितलं, तुम्ही मला ओळखलं नाही? नारदजी सांगतात, नाही. अहो, मी तुमच्या हृदयात राहते. जे जे वैष्णव आहेत, जे जे हरिभक्त आहेत, जे जे भोळे भाविक आहेत, त्या सर्वांच्या हृदयामध्ये मी राहणारी आहे. आणि तुम्ही मला ओळखलं नाही? हां, कदाचित माझ्या झालेल्या अवस्थेवरून तुम्ही मला ओळखलं नसेल, पण मी तुम्हाला सांगते, अहम भक्ती रीती ख्याता.
मी भक्ती आहे, माझं नाव भक्ती आहे. भक्तीची अवस्था पाहिली आणि नारदजींना गलबलून आलं. नारदजींनी विचारलं, भक्ती माता, वृंदावनामध्ये राहून तुमची ही अवस्था कशी झाली? तिने सांगितलं, मी भक्ती, हे दोघे जणे जे वृद्ध पडलेले दिसत आहेत ना नारदजी, हे माझे पुत्र आहेत. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे वैराग्य. माझी कहाणी तुम्हाला माहिती आहे नारदजी. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णता गता. द्रविड देशात जन्म झाला, कर्नाटकात वाढ झाली, महाराष्ट्रात मला मान सन्मान मिळाला, परंतु गुजरातमध्ये गेल्यानंतर मात्र मी म्हातारी झाले. माझ्याबरोबर माझे हे मुलं सुद्धा म्हातारे झाले. वृंदावनाचा महात्म्य ऐकून वृंदावनामध्ये मी आले. वृंदावनामध्ये आल्यानंतर खरोखर वृंदावन धाम धन्य आहे नारदजी. इथे आल्यानंतर मी तरुण झाले. भक्तीला तरुणत्व मिळतंय वृंदावनात गेल्याने. मी तरुण झाले, पण ऐका ना, माझे मुलं म्हातारेच राहिले. असं कधी तुम्ही ऐकलंय का? आई वडील तरुण आणि मुलं म्हातारे. असं जर असेल एक तर ते खरे आई वडील नाही, नाही तर ते खरे पोरं नाही. आई म्हातारी, पोरं तरुण असं होऊ शकतं, पण आई तरुण आणि पोरं. नारदजी, काय अवस्था झाली. माझ्या मुलांना तरुण करा, माझ्या मुलांना तरुण करा. या कलियुगामुळे सगळं काही घडलंय. महाराज परीक्षितींनी कलियुगाला मारलं असं तर बरं झालं असतं. का कलियुगाला मारलं नाही त्यांनी? महाराज परीक्षिती पांडवा या भारत देशाचे चक्रवर्ती सम्राट झाले. कलियुग असं थरथर कापत त्यांच्या समोर गुडघ्यावर बसलेलं आहे. परीक्षिती राजाच्या हातामध्ये तलवार आहे. एक घाव, एक वार आणि कलीचं मस्तक त्याच्या धडाच्या वेगळं झालं असतं. तलवार उगारलेली आहे, कलीने हात जोडलेले, कली क्षमा मागतो आहे. परीक्षितींनी कलीकडे लक्षपूर्वक बघितलं. 1000 दोष आहेत कलीमध्ये. कलियुगामध्ये सत्य नाही, शौच नाही, तप नाही, दान नाही, धर्म नाही. हजारो दोष कलियुगात आहेत, पण तरी कलीला मारलं नाही. कारण ही चांगल्या हृदयाची माणसे असतात, त्यांना दुसऱ्यांमधले दोष कमी पण गुण जास्त दिसत असतात. कलियुगामध्ये 1000 वाईट गुण आहेत, पण एकच गुण कलियुगामध्ये चांगला आहे. कलियुगामध्ये फक्त एकच गुण चांगला आहे, आणि तो एक गुण पाहून परीक्षिती राजाने कलियुगाला माफ केलेलं आहे. नाही तेव्हाच त्यांनी त्याला मारलं असतं. कोणता एक गुण? श्रीमद भागवत सांगते, यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यो कलौकेशव कीर्तनात. श्रीमद भागवत सांगता, यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यो कलौकेशव कीर्तनात. जे फळ तपाने मिळत नाही, जे फळ योगाने मिळत नाही, जे फळ अनेक जन्माच्या पुण्याईने मिळत नाही, ते फळ कलियुगामध्ये एका भगवत नामाने मिळतं. कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये
कलियुगामध्ये करावे कीर्तन 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 कलियुगामध्ये करावे कलियुगामध्ये वेगळी साधना वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन एक नामस्मरण कलियुगातील आपल्याला फळ देणार आहे. म्हणून परीक्षिती राजाने कलीला सोडलं. भक्तीला सांगितले नारदजींनी, तुझ्या मुलांना मी जागृत करण्याचं काम करतो. मुलं म्हातारे होऊन पडले, बेशुद्ध झाले. नारद महर्षींनी तिथे गीतापाठ केला. गीतापाठ केला तेवढ्यापुरते तेवढे शुद्धीवर आले, पुन्हा बेशुद्ध झाले. अनेक उपाय करून बघितले तरी ज्ञान वैराग्य उठायला तयार नाही. आकाशवाणी झाली, संतांना विचारा, संत मार्ग सांगतील. पण कोणत्या संतांना विचारा ते सांगितलं नाही. नारद महर्षी निघाले संतांकडे. आता कलियुगात संतांना काही कमी? नारद महर्षी निघाले. आता जे फक्त पोटासाठी संत झाले होते त्यांना जेव्हा कळालं नारद महर्षी आपल्याकडे येत आहे प्रश्न विचारायला, त्यांनी आश्रमाला कुलूपच लावलं. डायरेक्ट गुवाहाटी गायब. महाराज नर्मदा परिक्रमेला गेले. दुसरीकडे नारदजी विचारायला गेले. त्यांनी सांगितलं आमचं मौन आहे, आम्ही बोलत. ज्या प्रश्नाचं उत्तर साक्षात नारदजीला येत नाही त्या प्रश्नाचं उत्तर लुंगा सुंगा बुवाला येईल का? कुणीच उत्तर द्यायला तयार नाही. चिंतित झाले म्हणून बद्रीनाथला जाऊन बसले आणि तिथं सनकादिक आले. लिंक लागली का? का झोपल्या का? नाही ना? एकदा मोठ्याने बोला, राधे राधे. झोपू नका. झोपूच आपल्यावर ही वेळ आलेली. झोपायचं नाही. झोपल्यामुळेच एवढी वेळ आली आपल्यावर. जागा राहायचं आहे आपल्याला. जागा राहून खूप मोठी क्रांती करायची म्हणून झोपू नका. असे डोळे टाईट करायचे झोप आल्यावर. थोडं कमी जेवायचं. इथून गेले का जादा जेवायचं. बद्रीनाथामध्ये सनकादिक भेटले आणि सनकादिकांना प्रश्न केला, ज्ञान आणि वैराग्याला जर जागा करायचं असेल तर साधन? त्यांनी सांगितलं, हो नारदजी, जगातील सर्व समस्यांचं एकच उत्तर आहे. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, भक्ती, ज्ञान, वैराग्य जर जागे करायचे असतील तर त्याच्यासाठी एकच साधन आहे, श्रीमद भागवत कथा करा. तुमच्यात झोपलेलं ज्ञान जागं होईल, तुमच्यात झोपलेलं वैराग्य जागं होईल, तुमची झोपलेली भक्ती जागी होईल. पण काय करा? श्रीमद भागवत कथा करा. मग हे म्हणाले, एक काम करा ना, काय तुम्हीच सांगा कथा. ते म्हणले, आता असं झालं, एक म्हण आहे आपल्याकडं, पाटील म्हणी नवरा करा मग तुम्हीच व्हा. नाही कळलं का? घरी जाऊन झोपा मग. सांगा, तुम्हीच कथा सांगा. त्यांनी सांगितलं, सांगतो, ठीक आहे, घेऊन या भक्ती ज्ञान वैराग्याला इकडं. ते म्हणे, हो असं करा उलट, तुम्ही आम्हाला फोन केला ताई गदाण्याला कथा करायची, मी जर म्हणले असे भरा गदाण्याचे लोक टेम्पोत ना आणा तिकडं वारीला. वारीला म्हणजे कोणत्या? पंढरपूर आळंदीच्या नाही, माझ्या गावाचं नावच वारी आहे. वारी वारी जन्म मरणाची वारी. तुम्ही कधी फोन करा, 12 महिने कुठे वारीला. ते नारदजी म्हणतात असं नसतं. मग श्रोता जात नाही वक्त्याच्या गावाला, वक्त्याला जावं लागतंय जिथं श्रोता आहे तिथं. पहिल्यासारखं राहिलं नाही म्हणले, आता तुम्हालाच यावं लागेल. त्यांनी सांगितलं, हे बघा, आम्ही जास्त लांब कथेला जाती
अहो पण ज्ञान वैराग्याला इकडं कसं आणायचं? ते तर म्हातारे झाले, बेशुद्ध पडले. सांगणारा म्हणतो आम्ही येणार नाही ना, ऐकणारे येण्याच्या परिस्थितीतच नाही. आता करायचं काय? नारदजी म्हणाले एक आयडिया आहे माझ्याकडं, एक युक्ती आहे. काय? तुम्ही थोडे खाली या. आता बघा बरं का, हे बद्रीनाथला आहे. हा प्रसंग कुठं चालू आहे? बद्रीनाथला. गेलाय कुणी? नाही का अजून? जाऊन या. हा प्रसंग कुठं चालू आहे? बद्रीनाथला. भक्ती ज्ञान वैराग्य कुठं आहे? हां बरं झालं तुम्ही तरी सांगितलं. हे आहेत बद्रीनाथला. भक्ती ज्ञान वैराग्य कुठं आहे? वृंदावनला. तर अंतर फार मोठं आहे. मग नारदजी सांगतायत तुम्ही थोडे खाली या, मी यांना थोडं वर आणतो. तुम्ही थोडे खाली या, यांना थोडा वर आणतो, मधोमध कथा ठेवू. मग बद्रीनाथ ते वृंदावन दोघांच्या मध्ये बरोबर सेम अंतरावर, म्हणजे जिथून बद्रीनाथ तेवढंच राहतं आणि जिथून वृंदावन तेवढंच राहतं, एक पवित्र असं तीर्थक्षेत्र येतं आणि त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे हरिद्वार. तुमच्याकडे गुगल आहे ना? सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारा महाराज गुगल महाराज. गुगल महाराजाला विचारा. बरोबर वृंदावनच्या आणि बद्रीनाथच्या बरोबर मध्ये आहे हरिद्वार. त्या हरिद्वारामध्ये आनंद नावाच्या घाटावरती श्रीमद भागवत कथेचं नियोजन झालं. खूप मोठा मंडप टाकण्यात आला, सुंदर अशी साऊंड सिस्टीम लावण्यात आली, सुंदर अशी सर्व साथ संगत देणारी मंडळी बोलावण्यात आली आणि कथा सांगण्याकरता एक नाही 4 जण बसली. मग अशी बोलले सनकादिक नाव एकत्र घेतलं जातं, पण ते आहे किती जण? 4 भाऊ येते. पण आपल्यावर नाही बांध कोरणारे नाही बरं, त्यांचं फार प्रेम आहे एकमेकावरती. बांध कोरणारा भाऊ नाही. 4 जण सांगायला ऐकायला अनंत जनसमुदाय आला. भक्ती ज्ञान वैराग्याला नारदजी तिथे घेऊन आले आणि सनकादिकांनी श्रीमद भागवत कथा तिथे गायला सुरुवात केली. सदा सेव्य श्रीमद भागवती कथा यस्य श्रवण मात्रेण हरि चित्तम समाश्रये. नारदजी भक्ती मातेला ज्ञान आणि वैराग्याला घेऊन श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी हरिद्वार येथे आलेले आहेत. नारदजी येताने शांत येत नाहीत, भजन गात येत आहेत. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा भजन गायचं आहे. सर्वांनी टाळी वाजवायची. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण टाळी वाजवा, टाळी वाजवा. नारायण 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 बद्री नारायण नारायण नारायण
नारद मुनी भक्ती ज्ञान आणि वैराग्याला घेऊन श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी येतात. श्रीमद भागवत कथा ऐकल्याने जेव्हा सनकादिक भक्ती ज्ञान वैराग्याला श्रीमद भागवत कथा ऐकवतात, श्रीमद भागवत कथा ते कार्य करते जे कार्य कुठलाही गीता पाठ करू शकला नाही, कुठलेही मंत्र करू शकले नाहीत. ज्ञान वैराग्य भक्तीला चेतना देण्याचं कार्य श्रीमद भागवत कथेनं केलं. आनंद झाला भक्तीला आणि आनंदाच्या भरामध्ये भक्तीने विचारलं सनकादिकांना, मी कुठे राहू, मला राहण्यासाठी ठिकाण काय, माझ्या पुत्रांसहित माझा स्वीकार कोण करेल. तेव्हा सनकादिकांनी सांगितलं, जो अनन्य भावाने प्रभूचे चरण हृदयामध्ये धारण करील त्याच्या चित्तामध्ये तू राहा. आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य सर्वजण नाचू लागले, गाऊ लागले. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा 2 मिनिट इथे आनंद घ्यायचा आहे. आपापल्या जागेवर उठून उभे राहायचं. फक्त उभं राहायचं नाही, इलेक्शनला उभं राहिल्यासारखं थोडं डोलायचं आहे. म्हणजे कृष्ण कहने से कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, परभव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, परभव से उतर जाएगा. होगी घर घर में चर्चा तेरी, होगी घर घर में चर्चा तेरी. जिस गली से गुजर जाएगा, जिस गली से गुजर जाएगा. कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, परभव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, उतर जाएगा. पारभव से उतर जाएगा. कृष्ण कहने से डर जाएगा, पारभव से उतर जाएगा. एक मिनिट पुरुष मंडळी, कृष्ण भगवान की, राधा राणी सरकार की. कृष्ण कहने से कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, परभव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, परभव से उतर जाएगा. कृष्ण कहने से डर जाएगा, पारभव से उतर जाएगा. कृष्ण कहने से डर जाएगा, पारभव से उतर जाएगा.
कीबोर्डचा आवाज आहे, कीबोर्डचा. कीबोर्डचा आवाज वाढवा. जय हो. जय हो. गोपाल कृष्ण भगवान की. बसा. महाराज, या कथेने केवळ पुण्यवानाचाच उद्धार होतो का? पाप्याचा उद्धार होत नाही का? तर श्रीमद भागवत कथा पुण्यवानाचा उद्धार करेल यात नवल नाही. श्रीमद भागवत कथा पुण्यवानाचा उद्धार करेल यात नवल नाही. पापी माणसाचा मेल्यानंतर जो भूत प्रेत पिशाच योनीला गेलेला आहे त्याचा सुद्धा उद्धार करते ही श्रीमद भागवत कथा. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप अडचणी येत असतात दादा. त्या अडचणी कधी येतात? जेव्हा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी उपवर होते म्हणजे लग्नाला येते. लग्नाला आल्यानंतर जेव्हा आपण तिचं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतो, मुलाचं लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ते लग्न जमण्यामध्ये अडीअडचणी येतात, लग्न जमत नाही. मग त्यावेळेस आपण काय करतो की आपले जे गुरु असतील, जे ब्राह्मण भाऊ असतील, त्यांना आपण आपली पत्रिका जाऊन दाखवतो. त्या मुलीला घेऊन जातो, कुंडली काढतो आणि कुंडली काढल्यानंतर विचारतो की हे लग्न काय होत नाही, काय जमत नाही. त्यावेळेस ते सांगतात की तुम्हाला तुमच्या घराला काय आहे, पितृदोष आहे आणि पितृदोष असल्यामुळे तुमच्या घरात लग्न जमत नाही. पितृदोष असल्यामुळे तुम्ही फार मोठा बंगला बांधला पण बंगल्यात शांती पाहायला मिळत नाही. शांती नावाची बाई नाही. शांतीने जरी शांती नावाचा बंगला बांधला, बंगल्याला जरी शांताई नाव दिलं, बंगल्याला जरी शांती निवास नाव दिलं, तरी त्या बंगल्यात शांती नांदत, त्या घरात आरोग्य चांगलं राहत नाही, सारखे आजारी पडतात माणसं. त्या घरात कारण नसताना सासूचं सुनेचं भांडण होतं. त्या घरात कारण नसताना किरकिर चालू राहते. त्या घरातले मुलं 24 तास अभ्यास करते, अजिबात मोबाईल पाहत नाही, 24 तास अभ्यास करतात. मी काही जोक केला का? नाही, जोकच येतो. आजकाल मुलं मोबाईल पाहत नाही, हा फार मोठा जोक आहे. ज्या घरातले मुलं कायम अभ्यास करतात पण जेव्हा ते पेपरला बसले, जे खऱ्यानं अभ्यास करतायत त्यांचं सांगते, मुलं खूप अभ्यास करतात पण पेपरला बसले की त्यांना आठवतच नाही. हा सुद्धा पितृपीडेतील त्रासाचा एक प्रकार आहे. हा, पण लगेच तुम्ही कारणं देऊ नका, आपल्याला पितृदोष म्हणून आम्हाला आठवत नाही. पण ज्या घरात पितृदोष आहे त्या घरात हे गोष्टी घडत असतात. मग त्यावेळेस आपण विचारतो आता लग्न जमत नाही, मग काय केलं पाहिजे आम्ही? आता आपल्याला भुलवण्यासाठी फार वेगवेगळ्या उपाययोजना काढलेल्या आहेत त्यांनी. मग ते आपल्याला सांगतात तुम्हाला एकच उपाय, चला कुठं, बसा गाडीत आणि चला कुठं, नाशिक, त्र्यंबकेश्वर, चलो नारायण. किती पैसे? 11,000. किती पैसे? 15,000. किती पैसे? 25,000. नारायण नागबली करावं लागेल, त्याशिवाय काय लग्न होत नाही. आता वास्तविक तुम्ही जर ग्रंथ उचकले असते, तुम्ही जर पोथ्या वाचल्या असत्या, तुम्ही जर चांगले मनापासून ऐकलं असतं तर तुम्हाला हा नारायण नागबली नावाचा प्रकार कुठेच दिसला नसता. त्याने पितृदोष जातोच असं नाही, पण तुमच्यामध्ये
कितीही मोठा पितृदोष असला, तुमच्या घरामध्ये कितीही जुना पितृदोष असला, तुमच्या घरामध्ये पितरांची किती अवकृपा असली, तरी ते पितृदोष निवारण करण्याचं कार्य सुद्धा ही श्रीमद भागवत कथा करते. नारायण नागबिलीची गरज नाही, कशाचीच गरज नाही. अंतःकरणापासून श्रीमद भागवत कथा आपल्या घरामध्ये वाचा. एवढी मोठी तुमची परिस्थिती असली तर मोठी करा, नसली परिस्थिती तर घरामध्ये श्रीमद भागवत कथा 7 दिवस तुम्ही विधियुक्त करा. कसाही पितृदोष असला तर तो निघून गेल्याशिवाय राहत नाही. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, श्रीमद भागवत आपल्याला सांगतंय. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी, सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद. कृष्ण लोक प्राप्त करून देणारी, पितृपिढ्याचा नाश करणारी ही कथा आहे. ज्याच्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा ज्याच्या घरामध्ये एखादा व्यक्ती गेलाय, त्याने जर त्याच्या प्रथम वर्ष श्राद्धाला जर ही कथा केलीच तर त्याला वेगळं कुठं गयेत जाऊन आणि कुठे जाऊन पिंडदान करण्याची सुद्धा गरज नाही. श्रीमद भागवत कथा पितरांना मुक्ती देणारी कथा आहे. आपल्याकडे 2 ग्रंथांचा उल्लेख आपण नेहमी केला जातो. तुकोबराय सुद्धा म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण. तुकोबरायांसारख्या साधूने या 2च ग्रंथांचं नाव का घ्यावं, गीता आणि भागवत? मग बाकीचे महत्त्वाचे नाहीत का? बाकीचे महत्त्वाचे आहेत, पण गीता आणि भागवत हे स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णुवे, साक्षात भगवंताच्या मुखातून बाहेर आलेले हे ग्रंथ आहेत. गीता का? मनुष्य जन्माला आलात, इथं आयुष्य जगायचंय आणि आयुष्य जगल्यानंतर एक दिवस तुम्हाला मरायचंय. मग 2 ग्रंथ कशा करता? तर मनुष्य जन्माला आल्यानंतर जगायचं कसं हे आपल्याला गीता शिकवते. मनुष्य जीवनाला आल्यानंतर जगायचं कसं हे आपल्याला गीता शिकवते. आयुष्य जगल्यानंतर मरायचं कसं हे आपल्याला श्रीमद भागवत शिकवतं. यासाठी या 2 ग्रंथांचा उल्लेख जगद्गुरु तुकोबरायांसारख्या साधूंनी केला. म्हणून गीता आणि भागवत हे आपले मूळ आपल्याला तारणारे ग्रंथ आहेत. भयानक पितृपीडा घालवू शकते ही कथा. म्हणून वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपल्या पितरांच्या नावाने जर आपण ही कथा केली तर निश्चित त्यांना मुक्ती आहे, निश्चित त्यांना मोक्ष आहे. जेवढे आतृप्त राहिलेले आपले पितर असतील त्या सर्वांना संतुष्टी देणारी ही कथा आहे. तुम्ही म्हणाल कशावरून पितृपीडेचा त्रास जातो, तर सुंदर अशी कथा श्रीमद भागवतामध्ये सांगितली जाते. एक प्रसंग बघून आपली आजची कथा इथे विश्रांती घेईल. आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण आहे. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती उत्तमनगर नावाचं एक गाव आहे आणि त्या उत्तमनगर गावामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो. अतिशय हुशार आहे, अतिशय विद्वान आहे, चांगलं वागणार आहे, खरं बोलणार आहे, लोकांचा सुबक आहे. आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद विशारदः श्रोतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्करः. त्या काळचे लोक त्याला दुसरा सूर्य म्हणायचे. हे तेजस्वी, इतका हुशार, दान धर्म करणारा, लोकांशी गोड बोलणारा, प्रेमाने वागणारा. कुणाचंही एखाद्या गरिबाची जर पूजापाठ असेल तर त्याच्याकडून दक्षिणा न घेता स्वतः सर्व सामग्री घेऊन जाणार, पूजा करून देणार. ऐश्वर्य संपन्न होता, सगळी धनसंपदा होती त्याच्याकडे, कुठलीही कमी नव्हती. एकदम गोड बोलणारा. त्याची पत्नी, आता पती एवढा चांगला असेल पण त्याची पत्नी तेवढी चांगली असेलच असं नाही. हा नेहमी खरे बोलणारा, ती नेहमी खोटं बोलणारी. हा दररोज आंघोळ करणारा, ती 8 दिवस आंघोळच नाही करणारी. तो दान धर्म करणारा, ती 1 नंबरची चिंगूस. तो अतिशय शांत, ही 1 नंबरची भांडकुदळ. तो एकदम दानी, ती कधीच कोणाला रुपये देत नव्हती. तो एकदम निर्व्यसनी, ही उठली कीचा मुंबई पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे चालूच. अतिशय विरुद्ध. याचं नाव होतं आत्मदेव. आत्मा देव आहे. तिचं नाव होतं धुंदुली. काय होतं? उद्या विचारीन बरं का मी. आज सांगितलेल्या सर्व कथांचे प्रश्न उद्या विचारले जातील. जेव्हा उत्तर भेटतील तेव्हा दुसऱ्या दिवशीची कथा पुढे जाईल. या धाकाने घरी नका राहू.
आत्मदेव त्यांच्या पत्नीचं नाव काय? धुंदुली. नावासारखी धुंद होती ती, एकदम विरुद्ध, एकदम विरुद्ध. ते एकदम चांगले, ही एकदम वाईट, भांडणारी. केवळ तिचं प्रपंचामध्ये चित्त हे पुण्य, परोपकार, परमार्थ यातला तिला काहीच घेणं देणं नाही, अशी ती धुंदुली. सगळं काही सुखसुविधा होत्या आत्मदेवाच्या जीवनामध्ये. घर, शेती, वाडी, सगळं काही व्यवस्थित, मान सन्मान, लोक मानायचे, सन्मान द्यायचे, धन आणून द्यायचे, द्रव्य आणून द्यायचे, सगळं होतं. पण आपण संसारिक माणसं, एक सांगा, आपल्याकडे गाडी आहे, आपल्याकडे बंगला आहे, आपल्याकडे शेती आहे, आपलं परिवार फार मोठा आहे, पण खरं सुख, गृहस्थ आश्रमाचं खरं सुख कशामध्ये हो? गृहस्थ आश्रमाचं खरं सुख जेव्हा आपल्याला संतती होते, जेव्हा आपल्याला मुलं बाळं होतात, त्यामध्ये खरं गृहस्थ आश्रमाचं सुख आहे. बंगला आहे, गाडी आहे, शेती सगळं आहे, पण पोटी जर मुलबाळ नसेल तर. राजा दशरथाचे सुद्धा उद्गार आहेत, पुत्रहीन सौम्य राज्य सर्व दुःखाय कल्पते. दशरथाला विचारलं गुरु बृहस्पतींनी काय पाहिजे, त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही काय मला देणार? तुम्ही जे मला देऊ म्हणता ते मला विधात्याने कधीच देऊन विसरलाय. सगळं आहे माझ्याकडं, मग काहीच नको आहे का? पाहिजे ना. काय? पुत्रप्राप्ती नाही. सगळं आहे पण पोटी मुलबाळ नाही, आणि ज्याच्या पोटी मुलबाळ नाही त्याच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. पिंडदान करणारं कुणीतरी पाहिजे, मग तो मुलगा असू द्या किंवा मुलगी. हे एक गैरसमज काढा का पोरगच पाहिजे पिंड पाडायला. कमरात लाता घातल्या तरी डोळे उघडा ना काही काहींची. बाई लाता का घालीना पण पाहिजेच. कायला? हेच कळत नाही मला. लाता का घालीना बाई, वायली का राहीना पण पाहिजे. अहो स्वतःचं नाव चालवायला पोरगा लागतो, हा गैरसमज काढून टाका. पोरगा आपलं नाव अमर करतो, आपल्याच कीर्तीने आपलं नाव अमर होतं. आपल्या कीर्तीने आपलं नाव अमर होतं. एकदाच यायचं आहे आयुष्यामध्ये, पण अशी कीर्ती करायची आहे का या देहाचं सोनच झालं पाहिजे. आपण मेल्यानंतर लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. एकदाच भेटली जिंदगी, अशी वाया नाही घालवायची. कुणीतरी पाहिजे. दुःखी आत्मदेव, मुलबाळ नाही, म्हणून त्याने काय केलं माहिती का दादा? एक गाय आणली, जर्शी नाही बरं का, जर्शी नाही. ती कशी आहे? जराशी आहे म्हणून ती. त्यांनी गावरान गाय आणली. त्याला वाटलं चला आपल्याला मुलबाळ नाही, कमीत कमी गाईला तरी वासरू होईल, त्या वासराला आपण आपल्या मुलासारखं सांभाळू म्हणून गाय आणली. पण एवढं दुर्दैव की ती गाय सुद्धा वांजच. बायकोला पत्नीला मुलबाळ होत नाही, गाय आणली, गाईला वासरू होत नाही. अंगणामध्ये त्याने फळाचे झाडं लावले, फुलाचे झाडं लावले, पण ते सुद्धा वांजच. म्हणजे झाडांना फुलं फळं काहीच नाही. त्याने विचार केला काय उपयोग आहे अशा जिंदगीचा, या जिंदगीमध्ये मुलं बाळच नसेल, मला नाही जगायचं. अहो पुत्रहीनांना कुठलीच गती प्राप्त होत नाही, कोणीतरी पाणी देणारा हवं असतं, जगायचंच नाही मला, म्हणून आत्महत्या करायला गेला. जंगलामध्ये जाऊन एका तळ्याच्या काठावर दुःखी मनाने बसला. मरायचंय पण विचार करू लागला, काय खरंय, खरंच एवढं चांगलं वागलो पण चांगल्याबरोबरच असं का होतं, आता जगायचंच नाही. हा विचार करत असताना एक साधू तिथे आले, आणि साधू आल्यानंतर साधूंनी याला विचारलं, बाबा कोण तुम्ही, कुठून आले? सांगितलं उत्तम नगरावरून आलो, आत्मदेव नावे. मग इथे कशाला आलो? म्हटले जीव द्यायला. अरे का जीव देतोय? अहो बाबा सगळं आहे, पुत्रप्राप्ती नाही, पोटी मुलबाळ नाही, काय जगून उपयोग आहे, मरायचंय मला. त्या गुरुजींनी, त्या साधूंनी त्याचं कपाळ बघितलं, त्याला सांगितलं आता मरशील, पण पुढच्या जन्माचं काय? तो म्हणाला म्हणजे? अरे सप्त जन्मावधी तव पुत्र नैवच, एक जन्मातून मुक्ती घेशील, पण तुझ्या नशिबात 7 जन्म पुत्रप्राप्ती नाहीये. 7 जन्म तुला पुत्रप्राप्ती होणार नाही. आता मेला तरी पुढच्या जन्मात हे दुःख आहेच, कशाला मरतोय?
याला वाटलं ज्या अर्थी या बाबाला कळालंय 7 जन्म मला पुत्रप्राप्ती नाही, त्या अर्थी मला पुत्रप्राप्ती कशी होईल हे यालाच माहिती असेल. म्हणून पायच धरले साधूचे. सांगा मला कसा मुलगा होईल, मला पुत्रप्राप्ती द्या, मला पुत्रच द्या, नाहीतर मी तुमच्याच पायावर डोकं आपटितो, तुमच्याच पायावर डोकं आपटून मरतो. लोक म्हणतील संत भेटले तरी उद्धार होत नाही, द्या मला पुत्र. पायच सोडायला तयार नाही. देवाने जेवढं दिलंय ना तेवढ्यामध्ये समाधानी राहायला शिका. नवस सायास देवाला संकटात टाकून जर तुम्ही एखादी गोष्ट मागितली, काही लोक देवावरती संकट आणतात, देवाकडून मागतात, त्यांचा भाव जर अनन्य असेल तर देवाला त्यांना ते द्यावं लागतं. पण देवाला संकटात टाकून बळजबरीने जी गोष्ट नशिबात नाही ती जर ओढून घेतली तर त्या गोष्टीपासून तुम्हाला कधीच सुख भेटणार नाही. जेवढ्या ठेविले आनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. साधू संत काय वेडे काय सांगायला. पण आपण अट्टहास धरतो, देश देवा देश देवा. पाण्यात देव ठेवणारी माणसं आहेत, देवावर संकट टाकणारी नवसा करणारी माणसं आहेत. पाय धरले आत्मदेवाने, पुत्रच द्या. कंटाळले साधू महाराज, एक फळ दिलं तुझ्या पत्नीला खाऊ घाल. घरी आले फळ घेऊन, आनंद झाला. आता ती कोण होती, काय नाव आहे तिचं, धुंदुली. शेजारी गेली होती गप्पा मारायला, हे फळ घेऊन आले, तिला आवाज दिला, ते फळ तिच्याकडं दिलं, तिला सांगितलं खाऊन घे आणि पुत्रप्राप्ती होईल. ती परत गेली शेजारणीकडं सल्ला घ्यायला. आपलं लय अवघड आहे. महिला मंडळ, साडी घ्यायची असली तरी सल्ला, पुरीला पाहुणे यायचे असले तरी सल्ला, पोराचं लग्न जमायचं असलं तरी सल्ला, गावात जायचं असलं तरी साडी कोणती घालू सल्ला, नवऱ्यासंग भांडण करायचं असलं तरी सल्ला. शेजारणीचा, शेजारणी बी, ती शेजारीण बी क्वालिटीत असली पाहिजे. इथे धुंदुली तिकडे गेली, ती म्हणाली फळ आणलं, पण मग ते मी खाऊ का. पण ती शेजारीण आपल्या शेजारणी सारखी नव्हती, ती चांगली होती बिचारी. ती म्हणाली खा की मग. पण ती म्हणाली मग हे फळ खाल्ल्यानंतर खरंच मला दिवस जातील का. तुम्ही आत्मदेव बाबाने आणलंय म्हणल्यानंतर गॅरंटीच असेल, चांगले ते बिचारे. मग मी जर फळ खाल्लं तर मग माझं पोट वाढेल का. जर पोट वाढलं तर मग काय होईल मला. तिनं शेजारणीला पार बोर करून टाकलं. ती शेजारीण म्हणली तुला जे करायचं ते कर, पहिली उठीतून निघ तुझ्या घरी. आली वापस. काय करावं, खावं की नाही हा प्रश्न होता. योगायोगाने तिची बहीण तिला भेटायला आली. मग तिनं तिच्या बहिणीला सगळा प्रकार सांगितला. ती म्हणली अगं बावळी झाली का, असे फळं खाऊन कुठं पोरं होत्या का. फळं खाऊन काय पोरं होत नसत्यात, मग काय खाऊ नको ते फळ. मग ती म्हणाली या फळाचा आपण एक प्रयोग करू. तुझ्या घरात अंगणात गाय बांधलेली ना, तिला बी मूलबाळ होत नाही, हे फळ काय करू त्या गाईला खाऊ घालायचं. पण ती म्हणाली मला जर यांनी विचारलं तर तू सांग की मी खाल्लं, पण मग बाळ कुठून आणू. ती म्हणाली हे बघ योगायोगाने मला दिवस गेलेले, मला नुकताच 1.5 महिना झालाय. तू दिवस गेल्याचं नाटक कर, जसे जसे महिने वाढतील तसे तशा चिंध्या वाढव आणि मोठं त्या ठिकाणी. आणि आत्मदेवाला सांग की प्रसूतीसाठी मला 7व्याच महिन्यात माझ्या बहिणीच्या घरी जायचंय. आणि तिथे आल्यानंतर आपण सांगू की 1.5 महिना अगोदरच काय झाली, तुझी प्रसूती झाली. सर्व दोघांनी प्लॅन ठरवल्याप्रमाणे त्यांनी ते काय केलं, फळ त्या गाईला चारवलं. निकडं धुंदुलीने दिवस गेल्याचं नाटक सुरू केलं. त्या फळाने आपला चमत्कार दाखवला आणि ती गाय काय झाली, गर्भवती झाली. जसे जसे दिवस सरत गेले धुंदुलीने तसं तसं आपलं पोट वाढवायला सुरुवात केली. कालांतराने तिने सांगितलं माझ्या आईच्याने माझी प्रसूती होणार नाही, म्हणून मी माझ्या बहिणीच्या गावी जाते. बहिणीच्या गावी गेली. बहिणीचं बाळ हिने आपला मुलगा म्हणून घरी घेऊन आली. त्याला आणल्यानंतर गाईला जे फळ खाऊ घातलं होतं त्या फळाचा चमत्कार 9 महिने झाल्यानंतर त्या गाईने सुद्धा एका वासराला नाही
एका पुत्राला जन्म दिला. मनुष्याचा पुत्र त्या गायीच्या पोटी जन्माला आला. संपूर्ण शरीर माणसाचं होतं. फक्त त्याचे जे कान आहेत ते कान फक्त गायीच्या कानासारखे होते. आत्मदेवाने विचार केला, लोक म्हणतात ते खरं आहे, आंधळा मागतो एक डोळा देव देतो. मी एकच मुलगा मागितला होता, देवाने मला किती दिले? 2 दिले. आनंद झाला. सगळ्या गावात साखर वाटली. मुलांचं मोठं बारसं ठेवलं आणि सांगितलं माझ्या मुलांचे नाव मी ठेवणार आहे आणि माझ्या मुलाचं नाव ठेवणार आहे. ती धुंदुली म्हणली, ओ याला 9 महिने वाढवलं पोटात मी, एवढ्या बाळंतपणाच्या यातना सहन केल्या मी, आणि याचं नाव कोण ठेवणार? तुम्ही? अजिबात नाही. मग याचं नाव मीच ठेवणार. आत्मदेव म्हणाले, बरं बाई ठेव. ती म्हणाली, माझ्याच नावावरून याचं नाव ठेवायचं. तिचं नाव होतं, तिनं त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. काय ठेवलं? धुंदुकारी. धुंदुकारी नाव ठेवलं. आणि ती म्हणाली, या गाईच्या मुलाचं नाव तुम्ही ठेवा. आत्मदेवाने त्याच्यावरती नजर फिरवली. पूर्ण शरीर मानवाचं आहे, कान मात्र गायीचे, म्हणून त्या मुलाचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. गायीच्या कानासारखे ज्याचे कान आहेत त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. दोघही जण त्या ठिकाणी घरामध्ये राहू लागले. परंतु अगोदरच मी बोलून गेले, जे बळजबरी मागितलंय ते कधी सुख देणार? याला लहानपणापासून सवय लागली धुंदुकारीला. पेन्सिल चोरून आण, खोडरबर चोरून आण, पाटी चोरून आण, खोटं बोल, कोणाची खोड काढ. परंतु आईने नेहमी त्याला पदराशी घाल असं करता करता गोकर्ण वडिलांकडून शिकून मोठा ब्रह्मज्ञानी बनला. परंतु धुंदुकारी मात्र चोर झाला, वाईट व्यसनामध्ये लागला, वैश्यागमन करू लागला, घरामध्ये चोरी करायला सुरुवात केली, मातापित्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी चोरी करून अनेक गुन्हे त्याच्यावरती नोंद झाले. एके दिवशी आत्मदेवाकडे त्याने धनाची मागणी केली आणि धनाची मागणी केल्यानंतर जेव्हा आत्मदेवांनी नकार दिला तेव्हा त्याने लाथ घातली आत्मदेवांच्या कमरेमध्ये आणि खिशात असणारे, घरामध्ये असणारे असेल नसेल तेव्हा द्रव्य हिसकावून घेतलं आणि त्या वैश्यांना नेऊन दिलं. आत्मदेवांना दुःख झालं. ज्याला मुलाची लाथ कमरेमध्ये खावी लागली त्याच्यासारखा दुर्दैवी बाप कुणी नसेल. आता मला जगायचंच नाही, चल्लो मी मारायला. आता बघा, अगोदर सुद्धा आत्महत्या करायला चालले होते का? आता पण आत्महत्या करायला चालले का? मुलगा कमरात लाद घालतो म्हणून काय उपयोग आहे? मग मरायला चालले आधी मुलगा नव्हता म्हणून, आता मारायला चालले पोरगा हाणतय म्हणून. मग कशासाठी हा अट्टहास? कुणासाठी हे? मारायला निघाले. गोकर्णजीने अडवलं, बाबा अहो काय करताय? मारायला चाललो. मरल्यानंतर काय प्रश्न सुटतात का? अनमोल शरीर भगवंताने दिलंय, याची आशीच माती करू नका. आजचा क्षणाची तुम्हाला भरवसा नाही. असा पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे असणारं आपलं शरीर आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मिट्टी में ना रोल रे, जो मिला फिर न
था कुछ मोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। बाबा हे जीवन अतिशय अनमोल आहे. आपलं जीवन तू हे बुद्ध बुद्ध पाणी का, पाण्यावर येणाऱ्या फेसासारखं तुझं जीवन आहे. मत कर जोर जवानी का, संभल संभल कर चलना रे बंदे, पता नाही जिंदगानी का. आयुष्याचा भरवसा नाही बाबा, आणि म्हणून मरायला तुम्ही जाऊ नका. एकदा भेटलंय, पुन्हा 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 तुम्हाला भेटणार. तुम्ही किती जरी म्हणले आता मरतोय, पण मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन, तरी सुद्धा तुम्हाला कोणी येऊन देणार. पुन्हा म्हटले हे शरीर मी पुन्हा कमवेन, पुन्हा तुम्हाला हे शरीर मिळणार. एकदाच मिळालंय गोल्डन चान्स, एकदाच भेटलंय. म्हणून याचा मातेर करू नका, मातीमध्ये याला कालवू नका. मातीपासून झालंय, आपण आपला उद्धार करा बाबा. इथे आल्यानंतर कुणीच कुणाचं नाही. ना बेटा काम आएगा ना बेटी आएगी, ना बेटा आएगा ना बेटी आएगी. बेटे को बहू ले जाएगी, बेटी को दामाद ले जाएगा. शेवटी एकटेच आपली आपण करा सोडवण, कोणीच नाही. पोरगी माझी पोरगा माझं कशासाठी, नाव चालवण्यासाठी. अरे नाव चालवण्यासाठी मनगटात धमक असते ना, मग ते वाळेल मनगट असलं ना तरी अख्ख्या महाराष्ट्राला हलवतंय, अख्ख्या महाराष्ट्राला हलवतंय. कोण सांगावं लागलं का तुम्हाला, सांगावं लागलं का. मग त्यांनी अशी अपेक्षा करायला पाहिजे ती, जाऊ द्या कशाला उपोषण, कशाला एवढं लोकांसाठी मी मरू. हाय मला मुलगा, चालवीन माझं नाव. होतंय का असं. आज तुमच्या आज्याचं नाव तुम्हाला आठवत असेल, आजोबाचं नाव आठवतंय, पंजोबाचं, पंजोबाच्या बापाचं, त्याच्या बापाचं नाही. पण महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवराय माहीत नाही असा माणूस नाही, आणि जर असेल तर तो या महाराष्ट्राची औलादच नाही. पण छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांनंतर आता इथून पुढे आपल्यानंतर जेवढ्या पिढ्या येतील, आपल्यानंतर जेवढ्या पिढ्या येतील त्या पिढ्यांमध्ये मनोज पाटील जरांगे हे नाव माहीत नाही अशी औलाद महाराष्ट्रामध्ये जन्माला येणार नाही. आपली कीर्ती आपण कशी उज्ज्वल करावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आहे. त्यांचं कार्य कशासारखं आहे माहिती का, चंदनासारखं आहे. चंदनाचं काय काम असतं, चंदनाचं काय काम असतं, सुगंध देणं असतं. पण त्या चंदनाला दुसऱ्याला सुगंध देण्यासाठी अगोदर काय व्हावं लागतं, झिजावं लागतं. अगदी त्याप्रमाणे मनोज दादा जरांगे पाटील आपल्यासाठी त्यांना चंदनाची उपमा देणं हे एका अर्थी योग्य ठरेल. कारण स्वतः झिजून आपल्या सर्वांना ते सुगंध त्या ठिकाणी देत आहे. आयुष्यच त्यांचं असं आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. स्वतः झिजून चंदनाने
संपूर्ण महाराष्ट्राला उभं करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते फक्त शिवरायांच्या मर्द मराठ्यामध्येच आहे. छत्रपती शिवरायांनंतर मराठ्यांसाठी लढणारा कोणी असेल तर ते जरांगे पाटील आणि मराठा म्हणजे केवळ एक मराठा जात तुम्ही घेऊ नका. राष्ट्रगीत जेव्हा तुम्ही गाता, राष्ट्रगीत नीट ऐका, अजूनही ऐका. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. पंजाब हे राष्ट्र आहे, सिंधू हे राष्ट्र आहे, गुजरात राष्ट्र आहे आणि मराठा हे सुद्धा एक राष्ट्रच आहे. मराठा म्हणजे केवळ एका जातीपुरतं नाही, ही मागणी संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही मागणी आहे. म्हणून सर्वांनी जागा व्हायचं आहे. कुणालाही आपल्याला कुणाचंही काही घेणं नाही. आपल्याला फक्त जी मागणी आपली आहे ती मागणी द्यायची. आपला हक्क आपण मागतोय. आरक्षण आमच्या हक्काचं. एवढे हळू. आरक्षण आमच्या हक्काचं. वा वा, यांचा आवाज मोठा आहे. कारण आपल्याला दुसरं काहीच नको, एक मागणी आहे. कारण आपली मुलं खूप अभ्यास करतात, 95% मार्क आहे, डॉक्टर व्हायचं आहे त्यांना, पण केवळ जातीच्या दाखल्यामुळे, आरक्षणाच्या मुद्द्यामुळे त्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही. 35% डॉक्टर होतोय आणि 35% डॉक्टर झाल्यानंतर उद्या तो आपलं ऑपरेशन करणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. 35% डॉक्टर झालेला करणार आहे. आपल्याला किडनी स्टोन झालेला आहे पण त्याला 35% पडलेले, तो आपली किडनी ट्रान्सफर करायला बसला.